आता 2 दिवसात ठीक होते ते बिंदुताई. आणि माहेरी जावाची काय गरज होती? तिचे मायबाप बी बरेच आहे, आले ना घेऊन गेले पोरीले. आणि एक मायबाप आहे. पोरगी कशी आहे काय आहे नाव त्याला चिंता नाही आहे पोरीची. लागन तर हाय बी नाही 5-6, 2च पोरी आहे. तुझ्या घरी तू मर आठ काही कर कशी राह, काही चिंता नाही त्याला. येऊन पाहत नाही का, फोन करत नाही का, बोलावत नाही मला. एकटे आहे लाईनी चालली गेली माहेरी. आणि अजून ही मोठी ती चालली गेली आता माहेरी. मी सडत राहतो इथं, आता मी करत राहतो काम. आता एकटीवर आले सगळे कामात. एकटी काय करू बापा आता. गेले काही इथं उभी राहशील काय पाहत. गेली बिंदू आता तिच्या माहेरी. आता तूच आहे एकटी, जाय आता कर. आता राहिले सोयले कामात ते भांडे कुंडे जेवणा खावण्याचे घासून ठेव पुरे. मग स्वयंपाकाले सोपं जाते, पहिलेच भांडे घासून ठेवले तर. हो आत्याबाई. आत्याबाई आता बिंदुताईची तब्येत तर ठीकच होत होती. आता 2-3 दिवसात तर ठीकच होत होते त्या. आता काय त्याले माहेरी पाठवल्या. इथं त्याच्या कमऱ्यामध्ये साजरी एसी फेसी आहे. तिथं काय आहे गर्मीमध्ये अजून तिथं तब्येत खराब होईल. मग तिथं तब्येत खराब होईल, सुधारणार नाही तर मग अजून इथे येईन. आपल्यालाच पैसा लावणं आहे. कायला जाऊ दिला तुम्ही. ते नाही काही सोय केलीच असेल ना पोरीची, तेव्हाच आले ना ते. हा मला तर वाटते ललिता त्या सोयीनं आले होते बिंदूचे मायबाप. मला तर वाटते का बा पोरीला घेऊन जावं 4-8 दिवसासाठी आरामाले. तर म्हणून चाले बाबा चाल म्हणून घेऊनच गेले जबरदस्ती. बिंदू तरी नाही म्हणत होती बिचारी, तरी जबरदस्ती घेऊन गेले मायबाप. तर सोय तर केलीच असन. तर राहते ते मायबापाच्या घरी पोरी काही बिमार पडत नाही, उलट तर सुधारतेत. आता तुला काय सांगू मी सासू असल्यावर बी. आता बरं चाल, आता तू आहे ना आता. हा तू तर नाही पडली बिमार. हा ते मायबाप बी नाही आले तुला नेवाले का. चल आता करते भांडे कुणी घास भरते सगळे स्वयंपाकाच्या पुरं शिताडं सुताडं एक खट्टे काढ. टाकसान करू नको, सगळे कामं एक खट्टे कर. बिंदू करते तसा. पाय मारलास का नाही सासून टोमना का तुझ्या मायबाप तर येत नाही तुला नेवाले. काय करू मायबाप तसेच आहे. पोरी आलेल्या त्याला पसंत नाही. आणि गेली कधी चटणी भाकर खाय ना राय म्हणतात. त्याच्यापेक्षा तर इथं राय ना मला परवडते. पण आता बिंदुताई नाही तर माझ्या तर फजितीच आहे बापा. करतो आता धीरे धीरे बिंदुताई येत वरी 10-12 दिवसाची गोष्ट आहे. सुनबाई हो मामाजी बोला ना. सुनबाई एक गिलास पाणी द्या बरं आणून. हो मामाजी आणतो. घ्या मामाजी. सुनबाई आता काय होय बापा या बुड्याचं अजून. हो मामाजी. सुनबाई हे पाणी एवढं गरम आहे. हे पाणी एवढं गरम पाणी, एवढं उन्हाळ्यामध्ये एवढं गरम पाणी. थंड पाणी द्या सुनबाई, थंड पाणी द्या. उन्हातून आलो मी, तहान लागली सपाटून. थंड पाणी द्या मामाजी. तुम्हाला फ्रीज मधलं पाणी चालत नाही, मडक्यातलं पाणी संपलं. आता कोणतं पाणी देऊ मग तुम्हाला. हे मी गुंडातलं पाणी दिलं तुम्हाला. फ्रीज मधलं आणून देऊ का. थंडगार आहे मस्त बर्फावानी. नाही सुनबाई ते फ्रीजचं पाणी मला पाहिजेच नाही. मडकं काऊन नाही भरलं सुनबाई. मडकं भरून ठेवायचं आता उन्हाळ्याचं. हिवाळ्याचं चालून जाते बेटा सुनबाई. आता उन्हाळ्याचं मडकं खाली झालं का आपलं भरून ठेवून देऊ. वावरातून येते जाते माणूस पेते थंड पाणी. हे गरम पाणी पिऊन अजून का मी बिमार पडू का. आता भरून ठेवा ते मडकं भरून ठेवा पटकन. हो मामाजी भरून ठेवतो मी. एकटी काय करू बापा. एकटी ते म्हातारी तर जाऊन धसली तिच्या खोलीमध्ये. आणि ह्या बुडा तिला नाही आवाज देत, आपल्या बुडीला नाही आवाज देत, मलाच आवाज देते. समजत नाही येईल का बापा एकटीच आहे तर काय करण काय नाही. ते माझी सासू तर बिलकुल हातच लावू लागत नाही कामाला. चला दोघी तिघी जावा राहते तर नाही लावत, पण एकटी असल्यावर तर हात लावू लागत जरा काही नाही. आणि याचे नाटकं थंड पाणी पाहिजे, गरम पाणी पाहिजे, आणि अजून फ्रीजचं पाणी नाही पाहिजे ना मडक्याचं पाणी पाहिजे. तर मग भरा ना म्हणा मडक्याचं पाणी राय पाहिजे तर भरा मडका. प्या किती पेतात थंड पाणी मुतेवरी. बाबा काय झालं. अरे बेटा मदन, मी वावरातून आलो एवढ्या उन्हामध्ये. सुनबाईले पाणी मागितलं, सुनबाईनं गरम पाणी आणून दिलं. तर म्हटलं सुनबाईले म्या गरम काऊन दिलं. तर सुनबाई बोलायला लागल्या, म्हणते फ्रीजचं पाणी चालत नाही, मडकं भरलं नाही. मडकं भरून ठेवा सुनबाईनं. मी तेच बोललो सुनबाईले मडकं भरून ठेवा म्हटलं. आता गरमीचं उन्हाचं गरम पाणी चालत नाही, बरं नाही लागत. थंड पाणी बरं लागते. एक गिलासही पहिलं तर आत्मा शांत होते थंड पाण्यानं. तर असं म्हटलं म्या सुनबाईले भरून ठेवा. तर भरते सुनबाई, काही नाही झालं मदन. ठीक आहे ना सगळं, काही नाही होत. ठीक आहे बाबा भरते ते मडकं. तर एकटीच आहे ना तर काय करण ते. तर भरते आता मडकं भरते. मग 1-2 घंट्यानं पिऊन घ्यायचा थंड पाणी. हो बेटा मदन ठीक आहे. मदन काय बाबा तू बी जरासा 1-2 घंटा आराम करत जाय घरी मस्त. एवढ्या उन्हाच्या दुकानात बी झाका मारत असून उन्हाच्या नाही बाबा. मी आपलं ते हिरवी कपडा नाही राहते का, हिरवा कपडा तो लावून दिलो. तो काही फरक नाही पडत, एवढ्या झाका नाही मारत. तसंही माझं दुकान बंदच राहते. हिवाळा राहो का बरसात राहो का उन्हाळा राहो काही राहो, 2 घंटे तुम्ही बंदच ठेवतो. हो तेच म्हणलो बेटा. भरतो आता मडक्यात पाणी.
आणि मग त्या बुड्याच्या मडक्यात भरतो पाणी अजून थंड पाणी पाहिजे फ्रीजचं नाही पेत नाही याचं नाही त्याचं नाही किती 10 नखरे इथं करून पहा म्हणा मग करा नखरे 10 असं नाही तसं नाही असं नाही तसं नाही तर समजत नाही त्याइले ते एकटी बाई आहे बा एकटी बाई काय काय करणार आहे घरामध्ये काय उलीचे कामं राहते तर जरासं त्याइले बी त्या आहे ना बाई दुसरी घरामध्ये असं तर आहे नाही का दुसरी बाई आहे नाही म्हणून ते माझी सासू काय माणूस होय का तिले काम नाही सांगत हे बी काम नाही करत मलेच आणि बुढाई मलेच बोलला मडक्यात पाणी नाही भरून ठेवत मडक्यात पाणी भरून ठेवा उन्हातून येतो आम्ही थंड पाणी पाहिजे माझ्यासाठी जाता उन्हामध्ये माझ्यासाठी कमावून ठेवता तुम्ही ललिता ऐकलं का काय तर बापा काय होईल बा तुमचं ललिता 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 जो घेऊन घ्या मावाला एकटीचा आता तिकडे मामाजी मलाच पाणी मागायला लागले मडक्यात पाणी होतं नाही मग गुंडातलं पण त्याला फ्रीजचं पाणी पाहिजे नाही गुंडातलं पाणी दिलं तर मलाच बोलायला लागले मडक्यात पाणी भरत नव्हतं नाही तसं नाही आता तुम्ही घेतो काय पाहिजे तुम्हाला घ्या ना तुमच्या हातानं अरे कायली एवढी सनकत जेव्हा तू माहेरी जाता तेव्हा बिंदू वहिनी करतेच एकट्या त्या नाही सनकत अशा त्या कसं हळू शांतपणे सगळं पार पाडतात हा तू संपून राहिली जसं एकटीच करून राहिली सगळं नवख्याची तर नवखीची नाही तर काय तर एकटीच तर करून राहिली तुमच्या आई लावते का हातभार जरासा बी आणि त्या बिंदू ताईचं म्हणू नको सांगा त्या महान आहे त्या स्ट्रॉंग आहे त्या आयरन उमे नाही त्या मी नाही आहे तशी माना नाही होत चिडचिड कायले करतो मग नाही होत तो नको करू शांत राह चिडचिड कायले होतो ये मग भराले कोणता मोठा टाइम लागते बाबाले गरम गरम पाणी दिलं एवढ्या उन्हातून किती ऊन तपून राहिली एवढ्या उन्हातून आले आणि गरम पाणी दिलं काही वाटलं का जरासं तुले तर गरम पाणी कसं द्यावं म्हणून तर मग कोणतं देऊ सांगा तुमचे बाबा फ्रीजचं पाणी तर पित नाही गया बसते म्हणते त्याचा मग मडक्यात पाणी होतं नाही कोणतं देऊ माहित आहे तुले बाबा दादा फ्रीजचं पाणी पित नाही आई बी फ्रीजचं पाणी पित नाही तुला माहित आहे एवढं सगळं माहित असल्यावर मग कसं काही उठल्याबरोबर भरून कमी ठेवत तू राहून गेलं भरता राहून गेलं ते तर चहा नाश्ता सगळ्याच्या हातात भांडे घासणं सकाळचं झाडू लावणं मग आंघोळ करणं आणि त्याच्यात अजून धैर्याचं येते तुमच्या इथं जरा बी हात लावत नाही कोणाच कामाला ना लेकरू पाहात सगळे एकटीच करतो राहून गेलं ते मग तुमच्या आईने बी समजायला पाहिजे का बाई एकटीच आहे करून राहिली तर आपण बी थोडंसं करू लागलं पाहिजे फक्त बोलायलाच आहे काय सुनबाई पहा तुमचे बाबा पहा मामाजी निरा सोनबाई आता घेते माझी आता सोनबाई करू आता काय म्हणते तर काय माहित आता काय जाऊन काय म्हणते तर काही लागत असं ते येईल आता तुला नाही म्हणत तर कोणाला म्हणत अहो तर मी एकटीच आहे का घरामध्ये तुमची आई नाही काय त्याला तर सांगाव ना त्याला काहीच नाही सांगा त्या मस्त आरामानं आपल्या खोलीत बसल्या मलाच नाचून राहिले थोई इकडे जा तिकडे सुनबाई जाय बाबा काय म्हणते तर ऐक जाय पा हो बापा ऐकतो आता काय करू आता 15 दिवस असंच आहे मामांग जीवावर येते का घरचे कामं तुम्ही करून दाखवा बरं जीवावर येते काय तर एका एकाची सेवा करत बसा व्यक्तिगत सेवा द्यावा लागते तुम्हाला जा बाबा काय म्हणते ऐक पहिले जा हो मामाजी बोला सुनबाई भरला का माठ भरला का हो भराचा आहे भरतो आता ठीक आहे माठ भरून घ्या चांगला धुळधाळ करून आणि ताक आहे का ताक हाय पण रई नाही लावलं अजून लावायचं बाकी आहे मग लावन ठीक आहे रई लावून घ्या पटकन ताकाची आणि लहानशा मडक्यात ठेवून द्या ताक जेवायच्या वेळेस पिऊ आता अजून ते काम लागलं हो मामाजी ठीक आहे जेवायच्या वेळेस थंड जरासं चांगलं लागते ताक उन्हाचं हो मी माठ भरत होती तुम्ही आले तिथं बक कराले आता अजून दुसरं काम सांगितलं आता स्वयंपाक बाकीचा दुपारचा फक्त चहा नाश्ता झाला आणि आता अजून रई लावायचं सांगितलं ते मीच लावून आता आणि ताकही पिवायचं आहे आता ते 10 मी जायचे ताक पाहिजे हे पाहिजे एकटी काय करू व्हायला लग चिडचिड करून राहिली नौकेची काम होतं बिंदू वहिनी काय कशी करते सगळं ठीक आहे बाबा तुम्ही करा आराम मी जातो दुकानावर हो मदन जाय ना तू दुकानात जाण तू मी आता जाईन 4 वाजता जाईन मी आता वावरात आपला मोहन अजून येवाच आहे घरी कातावला माझी पुरी कातावली मी आता कातावला माझी आता सगळे मला तरत देऊन राहिले सगळे रोबोट समजते मला रोबोट तसे रोबोट दाबली बटन का सडक काम होते पहिले आता काय करू ते ताक बी पेवायचं आहे बुड्याला आता रई लाव म्हणते आता रई लावायला टाइम लागते 1 घंटा लागते झूर करत राहावं लागते पहिले मडकं भरतो बापा नाही तर अजून म्हणून बुढा मडकंच नाही भरलं मला थंड पाणीच नाही दिलं म्हणून पहिले मडकं भरतो आता देत टाकतो त्याच्या वणक्यात मग थंड पाणी साजरं भारी बी लागते बापा मडकं अरे बापरे माय बोय बापा फुटलं बापा मडकं आता कायच्या धरू पाणी आता पे म्हणा बुड्याले कसा थंड पाणी पित फुटलं मडकं ललिता काऊन फोडलं मडकं जाणून नाही फुटलं
थकली मी 6 वाजतापासून उठली, करू 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 थकली, उचलाले गेली भराले तर पडलं हातातून, निसटलं, फुटलं, जाणून फोडलं काय म्या. आव धीरेनं तर घेवाचं, असं कसं हातातून निसटलं. मागच्या वर्षीपासून आहे ते मडकं. बिंदूच्या हातात होतं, तिनं नाही फोडलं कधी. बिमार राय काय राय बिचारी करत राहते, तिनं नाही ते नाही करत फोडफाड. आणि ते जराशी माहेरी गेली तू घरातले सामान फोडफाडच करतो, त्या हातानं कसं फुटते वा? आता बाई पहिले आल्या असत्या तर नाही फुटलंच ते मडकं. मामाजीनं सांगितलं मला राहील ताक ठेवायचं आहे, मडकं बी भरायचं आहे. काय काय करू मी एकटी, घाई घाई नका गेली कराले, फुटलं मडकं. फुटलं तर कसं आल्या तुम्ही धावत फटकने, तशाच काम करायला येते तर काय ले मडकं फुटत होतं. ललिता जास्त नको बोलू ना, जास्त नको बोलू, आरामशीर पाहून काम करत जाय. बिंदू वहिनी ती करतेच, नवाई गाऊन राहिली तू तर करतो 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 करून फोडून टाकली मडकं. जाणूनच फोडलं असं तुला मडकं. मी कायले जाणून फोडू, नाही जाणून फोडलं. मदन राहू दे, फुटलं असं जाऊ दे. आपल्या दुकानावर आहे ना मडकं, चल मी दुकानात येतो, तिथं थंड पाणी पिऊन घेतो. आहे ना बाबा, हाय दुकानावर आहे, मस्त मडकं आहे, आताच आणलं नवीन. चला दुकानावर पिऊन घ्या थंड पाणी, चला. उचल आता ते कर सावड चोड, फोडून टाकली मडकं. आता बाई मी फोडलं, मी का जाणून नाही फोडलं, फुटलं ते, निसटलं हातातून फुटलं. फुटलं तर फुटलं, घे करते आता पे गुंडातलं गरम पाणी. पे गरम पाणी. मी काय गरम पाणी पिवायला जाऊ, तुम्हालाच प्यावं लागेल गरम पाणी. मी तर मस्त फ्रीजचं पाणी पिईन थंडगार. बरं झालं मडकं फुटलं तर. कटकट तर गेली, भरा मडकं करायची. त्या फ्रीज मध्ये बाटल्या भरल्या का ठेवल्या ते बरं, मडकं भरत बसा. बरं झालं फुटलं, चांगलंच झालं. जाणूनच फोडलं ना, त्या भरा नाही लागलं पाहिजे म्हणून कामचोर. तुम्ही भरते ना मग, तुम्ही काय करू राहिले, फक्त दुकानावरच तर जाऊन बसता. तिथे इथे तो बल्लीच आहे, फक्त खुर्चीवर तर बसले राहतात. घरातले 2 कामं केले तर काय फरक पडते का? तुमची आई नाही करत तर तुम्हाला करायला पाहिजे. मलाच करायला लागते कामं, तुला काय आणलं मी मग, तुला आणायलाच नाही पाहिजे होतं. मग मडकं फोडून टाकली जाणून बुजून. तो हे पहा आताही सांगतो, जाणून बुजून फोडलं नाही ना, फुटलं ते. आणि तुम्हाला एवढंच आहे तर घेऊन या. आता नाही आणत, आता फुटू दे, फुटलं तर हाय मग दुकानात. बाबाले आईले मी दुकानातून पाणी पाजून देत जाईल, तू पे गरम पाणी. मी कायले गरम पाणी पिऊ, हा पे तू जा जा. काय डोकं दुखत बसाय माणसाचं, जा दुकानात जा, पाजा गरम पाणी, थंड पाणी, माय बापाला जा पाजा. तो पाजनच ना, प्रेमाने काय गरम पाणी दिली मा बाबाले. समजत कसं नाही हो तुम्हाला, तुमच्या बाबाला गरम पाणी नाही तर काय फ्रीजचं पाणी पिते का? मग फ्रीजचं पाणी दिलं असतं. जाय ना तिकडे, काय बोलत बसतो तू सांगा. हो जाणं, तर मला काही शोक नाही तुमच्या संग बोलायचा, जा. हिन कटकट जाय बायको. माच मागं लागली होती नाही, चांगलं झालं फुटलं मडकं तर.